येस, गुड इव्हिनिंग. इयत्ता 5वी, धडा क्रमांक 2, इतिहास आणि कालगणना. आणि या धड्याचं हे दुसरं लेक्चर. त्या लेक्चरचं शीर्षक आहे कालगणना. काल संकल्पनेमध्ये यापूर्वी आपण काही भाग पाहिलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण कालगणना हा जो विषय आहे, हा जो भाग आहे, तो पाहणार आहे. तर वळूयात आपण कालगणनेकडे. स्क्रीन शेअर करतोय. ओके. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण कालरेषेपर्यंत आलो, पण कालगणनेचा हा जो कालरेषेच्या नंतरचा टप्पा होता, तो आपला पाहायचा राहिला होता. तो आहे पहिले शतक आणि 21वे शतक. म्हणजे नेमकं काय ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता बघा मी काय सांगतोय ते. आपण पेंटकडे जाऊ. गंमत लक्षात घ्या. सध्याचं साल कोणतं चालू आहे असं जर कोणी विचारलं तर आपण काय सांगतो? इसवी सन 2023. बरोबर ना? म्हणजे काय? तर बहुतांश लोकांना, म्हणजे लहानच मुलांना म्हणत नाहीये मी, मोठ्या माणसांना पण असं वाटतं, ज्या अर्थी 2023 आहे, त्या अर्थी सध्या 20वं शतक चालू आहे. पण असं नाहीये. 2023 याचा अर्थ सध्या चालू असणारं शतक हे 21वं शतक आहे. तर कसं काय? जर इथे 20 स्पष्ट दिसतंय, तर 21वं शतक कसं काय असेल? पाहूया थोडं त्याचं स्पष्टीकरण. आता बघा मी काय सांगतोय ते नीट बघा. नेक्स्ट पेज घेतो मी, म्हणजे जरा या जुनं जे काही लिहिलेलं आहे त्याचा अडचण किंवा त्याची अडचण आपल्याला दिसणार नाही. ओके, त्याची अडचण येणार नाही, ते काहीच दिसणार नाही. ठीक आहे, बघा. ज्यावेळी आपण असा विचार करतो की हे शतक 20वं असेल, तेव्हा ते कसं चुकीचं ते लक्षात घ्या. बघा, ज्यावेळी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, ती तारीख 0, तो महिना 0 आणि ते वर्ष पण 0. मध्यरात्री 12 वाजता त्यांचा जन्म झाला असं मानलं जातं. ठीक आहे. जर 0 तारीख, 0 महिना आणि 0 वर्ष यावेळी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, तर त्याच्यानंतर एका सेकंदाने पुढचा दिवस सुरू झाला. म्हणजेच 1 जानेवारी आणि वर्ष आहे 1. बरोबर? आणि जर येशू ख्रिस्त 100 वर्ष जगले असते, तर हा दिवस असला असता, म्हणजे 100व्या वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच हे पहिलं वर्ष. असं हे 100वं वर्ष, 12वा महिना आणि 31वा दिवस, म्हणजेच 31 डिसेंबर 100. म्हणजे पहिली 100 वर्ष पूर्ण झाली ना. आणि ही जी पहिली 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, याला म्हणतात पहिले शतक. आता जे पहिलं शतक आहे ते लक्षात घ्या. ते शतक तुम्ही 0पासून 100 पर्यंत वापरलेलं आहे. आता लक्षात आलं असेल. म्हणजेच जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या 101 वर्षांपासून पुढे 200 वर्षांपर्यंत जाता, तेव्हा तुम्ही दुसरे शतक वापरत असता. ही संकल्पना तुम्ही वापरत असता की तुम्ही दुसऱ्या शतकामध्ये आहात. हे पहा, दिसताना तुम्हाला एक दिसणार आहे, पण आहे दुसरं शतक. त्याच पद्धतीने
जेव्हा तुम्ही 1001 या ठिकाणी येता, 1001 ते 1100, त्यावेळी तुम्ही लिहिताना 10 आकडा लिहिताय, पण तुम्ही आहात 11वे शतक. माझी स्क्रीन थोडी बाजूला घेतो म्हणजे तुम्हाला जास्त नीट अंदाज येईल. हे पहा, एक दुसरे शतक, शून्य, हा, शून्य पहिले शतक, एक दुसरे शतक. मध्ये आणखी वाटल्यास थोडस स्पष्टीकरण देऊयात. बघा, 201 पासून 300 पर्यंतचा काळ म्हणजेच कितवं शतक रे? तिसरं ना, जरी आकडा 2 असला तरी. त्याच पद्धतीने 1001 ते 1100 म्हणजे 11वं शतक. मग विचार करा, 2001 ते 2100 म्हणजेच आकडा जरी 20वा दिसत असला तरी शतक आहे 21वे. कारण जन्मापासून पहिली 100 वर्ष जी आहेत तिथं आपण पहिलं शतक ऑलरेडी मानलेलं आहे. त्यामुळे तिथं कन्फ्युजन होतं अनेकांचं, ती कन्सेप्ट माहित नसते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिलं शतक कोणतं, 0 ते 100, आणि 21वं कसं आलं हे आपण आता पाहिलं. हा, आता आपण वळूयात आपल्या पीपीटी कडे. येस, लेट्स चेक. पहिले शतक आणि 21वे शतक आपण पाहिले. कालगणना जी आहे ती कशी केली जाते? आता काळाचं सर्वात लहान स्वरूप कोणतं? तर सेकंद. सगळ्यात लहान आपण सेकंदच मोजतो ना. हा, सेकंदाचे पुन्हा काही भाग होतात, त्याला निमिष वगैरे आपण काही छोट्या गोष्टी आणखी मानतो, पण सेकंद हा सर्वात लहान भाग की जो सर्वसामान्यपणे सर्वांना माहित आहे. ते पाहतो, लाल जो तुम्हाला काटा दिसतोय त्या घड्याळाचा, तो सेकंद काटा आहे. माहिती आहे ना एवढं? व्हेरी गुड. सेकंद कालगणनेचं सर्वात लहान एकक. सेकंद ज्यावेळी मिळतात, एकत्र येतात, तेव्हा काय तयार होतो? मिनिट. 60 सेकंद एकत्र येतात तेव्हा 1 मिनिट तयार होतो. आपण कालगणना पाहतोय बरं का, आता कालगणनेचं एकक पाहतोय. आधी आपण एकरेखीय विभागणी पाहिली आधीच्या लेक्चरमध्ये. काळाची एकरेखीय विभागणी, जिथे आपण दिन रात म्हणजे दिवस रात्र दिवस, आणि मग पुढे आठवडा वगैरे वगैरे आपण पुढे गेलो होतो. आता आपण कालगणना पाहतो. सेकंदाला सुरुवात केली, सेकंदापेक्षा मोठा मिनिट, 60 सेकंदांचा 1 मिनिट. अगदी त्याच पद्धतीने 60 मिनिटांचा होतो 1 तास. 60 मिनिटांचा 1 तास. ते पहा, एक एक तास पूर्ण, मिनिट काटा पूर्ण फिरून आला की त्याच्या पुढे आपल्याला तास दिसतो, एक एक तास बदलताना दिसतोय. त्यानंतर अशा मिनिटा, अशा तासांना एकत्र केलं की तयार होतो एक दिवस. आलो काळाच्या एकरेखीय विभागणीकडे. दिन, रात्र, दिवस, आणि पुढचं आहे तेच, जुनं आहे तेच सगळं. मग दिवस मिळून तयार होतो आठवडा. आठवड्यानंतर येतो 15वडा, म्हणजे 7 दिवसांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक 15वडा. हे सगळं आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्यामुळे आता ती गोष्ट फक्त फास्ट घेतोय. 2 15वड्यांचा एक महिना, 12 महिन्यांचं एक वर्ष, 100 वर्षांचं एक शतक. खरं तुम्ही ते दशकही वापरू शकता, वर्षाच्या नंतर दशकही घेऊ शकता. मागे एका विद्यार्थ्याने आपल्या शंका विचारली होती की सर 6 महिने म्हणजे काय? तर ती 6 महिने तेही आपण मध्ये वापरू शकतो, महिना आणि वर्षांच्या मध्ये, काहीच हरकत नाहीये. आणि 1000 वर्ष म्हणजे 1 सहस्त्र. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माला सध्या 2 सहस्त्रक पूर्ण झालीत बरं का. आणि पुढे हा जो भाग आहे तसा वाढतच राहतो, त्याला काही मर्यादा नाही. तर अशा प्रकारे आपण आता पाहिली ती कालगणनेची एकके, जी सेकंदापासून सुरुवात केली आपण, ती आपण पोहोचलेलो आहे सहस्त्रकापर्यंत. सेकंद, मिनिट, तास,
आणि पुढे दिवस पासून अगदी सहस्त्रकापर्यंत. आता पाहूयात कालगणनेच्या पद्धती. बाळांनो, एक साधा विचार तुमच्या मनामध्ये येऊन गेला असेल आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा किंवा इतर सुद्धा कधीही, की आपण सगळे इसवी सन वापरतो, म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म वापरतो. आता येशू ख्रिस्त खूप महान संत होती, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य आहे, त्यामध्ये काहीच दुमत नाही. ज्या व्यक्तीने सत्यासाठी, अहिंसेसाठी स्वतःचा जीव दिला, ती व्यक्ती खरोखरच महान होती. पण एक साधा प्रश्न मनामध्ये येतो, हे युरोप मधले ना, अरे आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कमी संत मंडळी झाली आहेत का? कमी महान माणसं झाली आहेत का? की आपण त्यांची कालगणना वापरायला हवी? आपण येशू ख्रिस्तांचीच कालगणना का वापरतोय? आपल्याकडच्या एखाद्या संताच्या नावावर, आपल्याकडच्या एखाद्या राजाच्या नावावर, आपल्याकडच्या एखाद्या घटनेच्या नावावर का नाही वापरू शकत? तर आपण तशी वापरतो. आणि फक्त एकच नाही, अशा असंख्य कालगणना संपूर्ण जगात आहेत. मग येशू ख्रिस्तांच्याच जन्माची जास्तीत जास्त वापरण्याचं कारण काय? तर त्यामागचं कारण असं होतं, की ब्रिटिश आणि फ्रान्स यांनी गेल्या 200-300 वर्षांमध्ये जवळपास सगळ्या जगावर राज्य केलं. फ्रान्स आणि ब्रिटन हे 2 देश महत्वाचे. सोबत पोर्तुगाल पण होते, डच पण होते, डॅनिश पण होते. पण डच डॅनिश जर थोडे आपण बाजूला ठेवले, तर हे 3 देश आणि त्यात पोर्तुगालचा भाग थोडा छोटा, पण फ्रान्स आणि इंग्लंड हे 2 देश मात्र असे होते, की यांनी जवळपास जगच संपवलं होतं. उरलेला जो काही भाग होता त्या बाकीच्या तिघांनी वाटून खाल्ला. आणि हे सगळे जे युरोपीय राष्ट्र होती, ही सगळी युरोपीय राष्ट्र ही येशू ख्रिस्तांना मानणारी होती. हेच आणि तेच ज्यावेळी युरोपमधून बाहेर पडले, मग ते उत्तर अमेरिकेत गेले, दक्षिण अमेरिकेत गेले, ऑस्ट्रेलियामध्ये गेले, आशिया खंडात आले, आफ्रिका खंडात आले, जगामध्ये सगळीकडे फिरले, तेव्हा या सगळ्यांनी आपल्या सोबत आपलं तत्वज्ञान, आपला विचार सुद्धा आणला, की ज्यामध्ये ख्रिश्चन धर्मही येतो. आणि तो जो विचार आणला, ख्रिश्चन धर्म जो आणला, त्यामुळे सगळीकडे त्यांनी इसवी सनी पद्धती वापरायला सुरुवात केली. आता गोष्ट अशी झाली, की ही एकतरी कालगणना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अचूक आहे. म्हणजे चूक नाही याच्यामध्ये. आणि नंतर आपण स्वतंत्र झालो. आपण आपल्या कालगणना सुरू पण केल्या किंवा आपल्या आधीच्या आपल्या काही राज्यांनी सुरू केल्या होत्या. पण जेव्हा आपण जागतिक पातळीवर विचार करतो, तेव्हा आता कसं ग्लोबलायझेशन आहे ना, आता जागतिकीकरण आहे, आता व्यापार आहे. मग जर का आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशासोबत व्यापार करायचा असेल, समजा असा विचार करत की समजा आपल्याला इंग्लंड सोबतच व्यापार करायचा आहे. आणि ते असं म्हणाले, की 2023 त्यांनी समजा डेट लिहिली त्या करारावरती, जो काही करारनामा असेल त्याच्यावरती, की समजा आजची तारीख घेऊयात आपण 23 ऑगस्ट 2023. आणि आपण तारीख काय करू, सही करताना काय लिहू आपण, श्रावण शके 1945. 1945 की 2023. मग तो प्रत्येक कागद हातात घेतल्यानंतर त्या दोन्हीची माहिती असणारा माणूस तिथे असायला हवा. मग आता इथं डोकं लावायचं का व्यापारामध्ये दोघांचा फायदा पाहायचा? त्यामुळे जागतिक पातळीवर बहुतांश लोक हे इसवी सन वापरत असल्यामुळे आपल्या देशाने सुद्धा इसवी सनी पद्धती स्वीकारलेली आहे. पण याच्याशिवाय अनेकही इतरही काही कालगणना आहेत. आपण आपल्या भारतातल्या काही कालगणना, महत्वाच्या कालगणना आहेत त्या आपण पाहूयात, की ज्या वापरल्या जातात. बघा, सम्राट कनिष्क काश्मीर या राजाच्या अखत्यारीमध्ये होते, या राजाच्या ताब्यात होता, कुशाण राजा होता. हा आपल्या भारत देशाचा पहिला राजा, ज्या राजाने सोन्याची नाणी म्हणजे गोल्डन कॉइन्स छापले होते बरं का. एवढा तो श्रीमंत होता, त्याचा राज्य श्रीमंत होता. या राजाने त्याच्या काळामध्ये शक, शक म्हणजे काय, शक म्हणजे कोण,
तर चीन मधून येणाऱ्या रानटी टोळ्या, युद्ध करायला लुटायला येणाऱ्या रानटी टोळ्या त्यांना हरवलं होतं आणि त्यांचा मोठा पराभव केल्याच्या नंतर या कनिष्क राजाने, या कुशाण राज्यातील कनिष्क राजाने, हे लक्षात घ्या, कुशाण हे राजाचं नाव नाही, कुशाण हे राज्याचं नाव आहे. कुशाण राज्यातील कनिष्क या राजाने त्या शकांना हरवल्यानंतर एक नवीन कालगणना सुरू केली, नवीन काळ मोजायचं नवीन कॅलेंडर सुरू केलं, त्याला म्हणतात शालिवाहन शक. आणि ते येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 78 वर्षांपूर्वी ते सुरू झालं. त्यामुळे शालिवाहन शक हे इसवी सणाच्या मागे नाही, इसवी सणाच्या पुढे 78 वर्ष दिसतं, जरी तुम्हाला इथे वजा दिसत असलं तरीही. वजा म्हणजे आधी सुरू झालं ना, आणि ज्या अर्थी आधी सुरू झालं त्या अर्थी 2023 अधिक 78. गंमत लक्षात घ्या. अगदी त्याच पद्धतीने विक्रम संवत, एक विक्रमादित्य राजा आपल्याकडे होऊन गेला की ज्याने शकांचा बंदोबस्त केलेला होता, म्हणजे दुसऱ्या परत आल्यानंतरच्या टोळ्या, आणि याने शक संपून टाकले होते. त्याने येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 57 साली, म्हणजे इसवी सणाच्या 57व्या वर्षी विक्रम संवत सुरू केलं. हे दुसरं कॅलेंडर, आणि ही दोनही कॅलेंडर्स म्हणजे प्राचीन भारतीय कालगणना आहे. आणि कालगणनेची खूप मोठी गरज आहे आपल्याला. काय होतं, काही वेळ लिहिणारा माणूस खूप काही ते लिहून जातो. म्हणजे मला जर का एखाद्या ऐतिहासिक पुरुषाचं वर्णन करायचं असेल, मी असं वर्णन करेल, अशी त्याची उंची 10 फूट, असा त्याचा देह की ज्या देहामध्ये एखादा पर्वत धरला तर तो तुटून त्याचे तुकडे तुकडे पडले पाहिजेत, एवढी त्याची ताकद. आता मी असं लिहून गेलो एखाद्या व्यक्तीच्या प्रेमापोटी, भविष्यात इतिहास चुकला ना, भविष्यातल्या लोकांना वाटणार याने लिहिलंय तो इतिहास आहे. अगदी त्या पद्धतीने कालगणना कशी गरजेची होती, तर लोकांना, आपल्याकडे बघा जुन्या काळातल्या आपले पुराण जी आहेत, पुराण 18 पुराण आहेत आपल्या भारत देशामध्ये. ही जी पुराण आहेत याच्यामध्ये अनेक कथा आहेत, त्यामध्ये 40 पिढ्यांची नावं लिहिली आहेत, म्हणजे तो खरा इतिहास आहे भारताचा. पुराणांना भारतामध्ये इतिहासाचा दर्जा शासनानुसार आहे, फक्त त्यातल्या चमत्कारांना इतिहासाचा दर्जा नाही. म्हणजे उदाहरणार्थ, त्यानंतर तो राजकुमार आईच्या पोटामध्ये 1000 वर्ष होता. अरे, गोंधळ येतोय लक्षात? जसं मी तुम्हाला मगाशी एक वर्णन सांगितलं की जे वर्णन कशा रीतीने चुकू शकतं, तशाच रीतीने या पद्धतीने लेखन पुराणांमध्ये झालेलं असल्यामुळे, त्याची पुराणमय झालेलं असल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आपला इतिहास आहे तो एवढा जुना एवढा जुना एवढा जुना. अरे पण पुराण जी आहे, पुराणात जर अशा रीतीने कालगणना मांडली गेली असती, तारीख मांडली गेली असती, तर इतिहासाचा घोळ झाला नसता. कारण मूल आईच्या पोटामध्ये 9 महिने राहतं ना. विज्ञान तरी असं सांगतं. त्यांना श्रद्धा ठेवायची ते ठेवू शकतात, 1000 काय 10 वर्षाची ठेवू शकतात. पण विज्ञान काय सांगतं, 9 वर्ष 9 महिने. काही प्रॉब्लेमॅटिक केस असेल तर थोडंफार मागे पुढे, पण त्यापेक्षा मोठा गोंधळ होता कामा नये. तर त्यामुळे कालगणना, दिनांक लिहून ठेवणं फार महत्वाचं आहे. तशा पद्धतीने आपल्याला या 2 कालगणना आपल्या प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात, शालिवाहन शक आणि विक्रम संवत.
त्याशिवाय काही कालगणना आहेत ज्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी राज्याभिषेक शक सुरू केला. त्यांनी त्यांच्या जन्मापासून नाही घेतलेली कालगणना. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणजेच राज्य निर्माण झालं, तिथून पुढे कालगणना सुरू केली. आणि त्यावरचं पुस्तक आहे गोविंद सखाराम सरदेसाई, खूप मोठे लेखक आहेत हे. त्यांचं पुस्तक आहे राज्याभिषेक शक करते छत्रपती शिवाजी महाराज. आणि लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून जी कालगणना सुरू झाली त्याला आत्ता 2023 साली, लक्षात घ्या, राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674. आणि आता 2023 साली त्याला 349 वर्ष पूर्ण होऊन 350 वर्ष सुरू झालेलं. आणि त्या निमित्ताने या वर्षी म्हणजे 2023 साली आपण आपल्या या ऍपच्या माध्यमातून आणि ज्या शाळेमध्ये मी शिकवतोय त्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेच्या माध्यमातून एक वार्षिक उपक्रम घेतलेला आहे की 375व्या या वर्षाच्या निमित्ताने, शिवराज्याभिषेकाच्या 375व्या वर्षाच्या निमित्ताने दर महिन्याच्या 6व्या दिनांकाला काही गड आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. ते गप्पा मारणार आहेत आपल्यासोबत. 6 जूनला आपण घोषणा केली होती, 6 जुलै या दिवशी मी देवगिरी बोलतोय, अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण अशाच रीतीने ऑनलाईन घेतलेला होता. 6 ऑगस्ट या दिवशी मी सह्याद्री बोलतोय हा कार्यक्रम झाला. आणि आता 6 सप्टेंबर येईल त्यावेळी मी राजगड बोलतोय हा कार्यक्रम होईल. अशा रीतीने आपण वर्षभर, शैक्षणिक वर्ष जो आहे तुमचा कालावधी, त्यामध्ये आपण कार्यक्रम घेणार आहे. याचे लेक्चर्स आहेत ते 7वी साठी लाईव्ह होतात आणि त्यानंतर पुढे ते सेव्ह करून आपल्या ऍप मध्ये, जिथे फ्री स्टडी मटेरियल आहे, फ्री मटेरियल की स्टडी मटेरियल असं काही शब्द आहे तो, वरचे 3 आडव्या रेषा आहेत त्याला क्लिक केल्यावर तिथे येतात व्हिडिओ, तिथे ते लेक्चर्स आपण सेव्ह करून ठेवतो. तर तेही नक्की बघा. पुढे जाऊयात आपण. तर शिवरायांच्या राज्याभिषेकापासून सुद्धा राज्याभिषेक शक सुरू झालाय हे लक्षात घ्या. त्यानंतर हिजरी, हिजरी नावाचा हा जो शब्द आहे ही एक कालगणना आहे. याची सुरुवात झाली आहे मुहम्मद पैगंबरांच्या मक्क्याहून मदिनेला झालेल्या स्थलांतरापासून. लक्षात घ्या, हे पहा इथे हा जगाचा एक मोठा भाग तुम्हाला मी इथे या चौकटीमध्ये दाखवलेला आहे. इथे हा आपला भारत देश, हा आपला महाराष्ट्र इथे तुम्हाला दिसतोय. आणि हा जो प्रदेश आहे इथला, हा जो चौकटीतला भाग तुम्ही पाहताय, तोच भाग इथे झूम करून आपण इथे वापरलेला आहे. बघा, या ठिकाणी सौदी अरेबिया नावाचा हा देश आहे. हा जो देश आहे याचं नाव आहे सौदी अरेबिया. तिथे इथे आहे मक्का, इथे आहे मदिना. गोष्ट लक्षात घ्या काय होत होतं ते नीट समजून घ्या. भारतामधून इथून भारतीय विचारांनी प्रभावित झालेले अनेक काही लोक जे आहेत किंवा काही राजे जे आहेत ते अशा पद्धतीचे काही विचार मांडत होते. त्यामध्ये काही जुन्या काळातील सनातन धर्म आपण म्हणूयात, कारण हिंदू हा शब्द नंतर आलेला आहे. तर सनातन धर्म, त्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म यांचे काही विचार असणारे लोक या ठिकाणी गेले होते. इकडून युरोप मधून ख्रिश्चन विचारधारा असणारे काही लोक येत होते, ज्यू विचारधारा असणारे काही लोक येत होते, यहुदी विचारधारा असणारे काही लोक येत होते. इथे इराण आहे सध्याचा, जिथे ज्याला पूर्वीचा पर्शिया असं म्हटलं जातं, तिथून पारशी विचार असणारे लोक येत होते. त्यामुळे इथे सगळा धार्मिक विचारांचा गोंधळ झालेला होता. आजच्या भारतामध्ये आपण जशा पद्धतीने चांगल्या रीतीने जगण्यासाठी आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, ज्याने स्पष्ट शब्दात सांगितले धर्म ही फक्त जीवन जगण्याची पद्धती आहे, यापेक्षा जास्त काही नाही, तसा प्रकार तिथं नव्हता. त्यामुळे तिथे लोक भांडायला लागले की आम्ही बरोबर, आम्ही बरोबर, आमची पद्धत बरोबर, आमची पद्धत बरोबर. आता घोळ कुठे आहे? घोळ एवढाच आहे
की देवाच्या पाया पडणं याच्यात कुणामध्येच प्रॉब्लेम नाहीये. सगळ्या धर्मांचं तेच म्हणणं आहे. प्रॉब्लेम आहे मी असा पाया पडू, मी असा पाया पडू, मी असा पाया पडू, की मी असा पाया पडू. एवढंच फक्त गोळ आहे. आता हा जो गोळ आहे, हा जो गोंधळ आहे, तो गोंधळ मागे टाकण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक वेगळा विचार मांडण्यात आला. थांबा, मुळात तुम्हाला एक छान गंमतच सांगतो मी. आहेच आपल्याकडे पेंट टॅब आहे त्यामुळे हरकत नाही. इथे आपण थोडं थांबूयात आणि पेंटकडे येऊया. मजा बघा आता. मग लक्षात येईल मला काय म्हणायचंय. जगामध्ये काही वेगवेगळे धर्म वगैरे जे काही आहेत ना, हे सगळे फक्त मानवाच्या विचारांचं एक प्रतिबिंब आहे, एक सोय आहे. बघा, येस, जास्त ठळक दिसेल तुम्हाला. मराठीमध्ये आपण देव असं म्हणतो, बरोबर. हिंदीमध्ये याच देवाला भगवान असं म्हटलं जातं. मला सांगा, देव आणि भगवान हे फक्त भाषांतर आहे की वेगवेगळे? भाषांतर ना. डन. आता पुढे बघा, यालाच इंग्लिशमध्ये म्हणजे युरोपमध्ये गॉड असं म्हणतात. इंग्रजी भाषेत गॉड म्हणतात. बघा ना, किती सिंपल सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, हे मराठी भाषेमध्ये, हे हिंदी भाषेमध्ये, हे इंग्रजी भाषेमध्ये, इट्स जस्ट ट्रान्सलेशन, दॅट्स ऑल. आणि अजून पुढे आपण जाऊयात. जो आता सौदी अरेबियाचा जो आपण भाग पाहतोय ना, त्या ठिकाणी एका धर्माचा उगम झाला होता. तो धर्म म्हणजे इस्लाम धर्म. या धर्मामध्ये म्हणजेच या धर्माची जी भाषा आहे, ज्याला आपण उर्दू नाही, आपण पर्शियन लँग्वेज जी काही त्या ठिकाणी वापरली जात होती ती म्हणूयात आपण, पारशी चालेल, ती चालू शकेल. या ठिकाणी भाषा जरी कोणती असली तरी तिथे जो शब्द वापरलेला आहे तो आहे अरबी भाषा. माफ करा, अरबी भाषा. अरबी भाषेमध्ये शब्द वापरलेला आहे अल्लाह. आणि अल्लाह या शब्दा जर का तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं तर काय होतं बघा, याची फोड होते अल अधिक इलाह. आपण नाही का इतिहासाची फोड केली, इति अधिक ह अधिक अस, असे हे घडले, पहिल्याच लेक्चरला पाहिलं. तसंच अल्लाह या शब्दाची फोड होते अल अधिक इलाह अरबी भाषेमध्ये. आणि अल म्हणजेच द, इलाह म्हणजेच गॉड. इट्स जस्ट ट्रान्सलेशन. देव, भगवान, गॉड, अल्लाह कुणी वेगळं नाहीये. प्रत्येकाची फक्त पूजा करण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ज्या ज्या लोकांनी त्या त्या धर्मामध्ये काम केलं, त्या त्या लोकांनी तशा पद्धती अवलंबल्या. आता त्यातच जे तुम्हाला मी सांगतो ते काय बघा, जेव्हा इथे असा वेगवेगळ्या विचारांचा मोठा गोंधळ झालेला होता, त्यावेळी एक व्यक्ती ज्यांचं नाव होतं मोहम्मद पैगंबर, ते पुढे आले आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शस्त्र घेऊन त्यांनी जागतिक अहिंसा निर्माण व्हावी म्हणून, जागतिक शांतता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हातात शस्त्र घेतलं. की शस्त्र हे लोक सांगून ऐकत नाहीये, त्यांना आपण शस्त्राच्या जोरावरती ऐकायला भाग पाडू, असं म्हणून त्यांनी या भागामध्ये, मक्केच्या भागामध्ये सर्वांना आपल्या विचारानुसार वागायला भाग पाडायला सुरुवात केली. आणि नंतर जेव्हा ते मक्केहून मदिनेला निघाले की आपल्या विचारांचा प्रसार त्यांना इथे करायचा आहे, म्हणजेच इस्लाम धर्माचा प्रसार करायचा आहे,
इस्लाम या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक आहे तो म्हणजे देवाची प्रार्थना आणि दुसरा महत्वाचा अर्थ आहे तो म्हणजे शांती, शांतता. मक्केहून मदिनेला जेव्हा ते प्रवासाला निघाले, तिथून पुढे जी कालगणना मानली गेली, जे कॅलेंडर मानलं गेलं, त्याचं नाव आहे हिजरी. हे कॅलेंडर इथल्या अरबी भाषेतलं आहे आणि जे पुढे संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या सर्व आपल्या मुसलमान बंधूंनी स्वीकारलेलं आहे. नेक्स्ट, पारशी कालगणना आणि हिचं नाव आहे शहेनशाही. लक्षात घ्या, शहेनशाह औरंगजेब होता म्हणून औरंगजेबाची शहेनशाही नाहीये बरं का. पारशी कालगणना ही शहेनशाही. आता पारशी कालगणना शहेनशाही म्हणजे काय, थांबा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो. इथे बघा, हे पहा, हा जो जगाचा भाग आहे ना, इथला हा भाग म्हणजे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पुढे तो इराण इराकचा भाग आहे. त्यातला हा जो सगळा इराणचा भाग आहे की ज्या ठिकाणी पूर्वी पर्शिया नावाचा देश होता, त्या देशावर इथून मोहम्मद पैगंबरांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या व्यक्तींनी इथून हल्ला चढवला आणि त्या हल्ल्याच्या नंतर जे पारशी लोक होते, त्या पारशी लोकांनी इथून आपली जमीन सोडली, त्यांनी त्यांचा देश सोडला आणि ते भारतामध्ये येऊन इथे स्थायिक झाले. त्यांचं इथलं कॅलेंडर, इथली कालगणना वेगळी होती. ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी भारतामध्ये एक नवीन कालगणना सुरू केली, ज्याचं नाव आहे शहेनशाही. इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकातली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. शहेनशाही कालगणना यांनी सुरू केलेली आहे. ते भारतात आल्याच्या नंतरची, आधीची कालगणना वेगळी होती, ते वेगळं कॅलेंडर जे पुरातन आहे. भारतामध्ये आल्याच्या नंतर नवीन कॅलेंडर सुरू झालं, त्याचं नाव आहे शहेनशाही. आता पहा, या आपण वेगवेगळ्या कालगणना पाहिल्या, त्यानंतर पाहूयात इतिहासाची कालविभाग. तो काळ आहे इतिहासाचा, तो विभागला गेलेला आहे. विभागणं भाग आहे, अभ्यास कसा करणार ना आपण, तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला काहीतरी पद्धत वापरायला हवी, काहीतरी प्रकार, काहीतरी नियम ठरवायला हवा ना. तर आपण दोन नियम ठरवले. त्यातला जो पहिला नियम आहे, पहिला प्रकार, त्याला म्हणतात ऐतिहासिक काळ. आता इतिहास आहे म्हणजे ऐतिहासिक काळ असणारच ना, बरोबर आहे. मग कुठे हा काळ मागे अगदी विश्वाच्या निर्मितीपर्यंत जाईल का? नाही. हा काळ कुठपर्यंत जातो ते बघा, त्याच्या आधी आहे प्रागैतिहासिक काळ, तिथपर्यंत. आता ऐतिहासिक म्हणजे इतिहास म्हणजे भूतकाळ, मग भूतकाळाच्या आधी पण काही भूतकाळ आहे? हो, भूतकाळाचाच काही भाग ऐतिहासिक काळ आणि काही भाग प्रागैतिहासिक काळ असं आपण मानलेला आहे. मग कशावरून ठरवायचं? तर प्रागैतिहासिक मधला प्राग, प्राग म्हणण्यापेक्षा प्राक हा शब्द वापरलेला आहे. प्राक म्हणजे पूर्वीचा, ऐतिहासिक काळाच्याही पूर्वीचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. मग ऐतिहासिक काळ कोणता? पृथ्वीची निर्मिती झाली तिथपर्यंतचा, सूर्याची निर्मिती झाली तिथपर्यंतचा, समाजाची निर्मिती झाली, मानवाची निर्मिती झाली तिथपर्यंतचा, कुठला? ऐतिहासिक काळ आपण मानतो जिथला लिखित पुरावा उपलब्ध आहे, लिहिलेला पुरावा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या देशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या देशातील सर्वात प्राचीन ग्रंथ हा ऋग्वेद आहे. त्यामुळे ऋग्वेद काळ याचाच अर्थ आर्य संस्कृतीचा काळ हा ऐतिहासिक काळ मानला जातो. आणि त्याच्या आधीचा जो काळ आहे, ज्या काळातला लिखित पुरावा उपलब्ध नाही, म्हणजे त्याला आपण हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणू शकतो. जगातलं सर्वात सुरुवातीच्या काळातली शहर, हडप्पा शहर, ते काय आहे ते सगळं तुम्हाला 6वीला कळेल किंवा याच वर्षीच्या शेवटच्या धड्यामध्ये आहे ते हडप्पाची ओळख, म्हणजे शेवटी वर्षाच्या शेवटी कळेल. आता त्यावेळची लोक लिहित नव्हती का?
ते लिहित होते, पण त्यांनी लिहिलेलं अजून आपल्याला वाचता आलं नाही. म्हणून हडप्पा अजून आपण प्रागैतिहासिक मध्ये घेतो. आणि लिखित पुरावा म्हणजे ऐतिहासिक काळ जो आहे तो आपण इथून पुढे सुरू करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ अशी दोन विभागणी आपण इतिहासाची केलेली आहे. कालगणनेच्या वैज्ञानिक पद्धती आठवतंय? या धड्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं शास्त्र आहे, शास्त्र आहे. अरे कसं काय शास्त्र? या विषयाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं ना. तर वैज्ञानिक पद्धत आता आपण पाहूयात की कसं काय एखादी गोष्ट सिद्ध केली जाते. तर पहा कर्ब 14 विश्लेषण. आता कर्ब 14 म्हणजे काय? तर कर्ब म्हणजे कार्बन. कुठलीही वस्तू जाळल्यानंतर जगातल्या जवळपास 60% वस्तू अशा आहेत त्या जाळल्यानंतरची काळी राख होते. बरोबर ना? तर सगळ्याचीच राख होते की हो? नाही. बघा ना, तुमच्या घरामध्ये असणारा गॅस जो आहे त्याला आग लावल्याच्या नंतर त्या सगळ्या याची रोज राख खाली गॅसच्या खाली सांडते का? नाही सांडत. म्हणजेच एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस जो सिलेंडर मध्ये भरलेला आहे त्याची राख होत नाही. किंवा डांबर गोळी डायरेक्ट हवेत जाते ना. कापूर डायरेक्ट जळतो, राख होत नाही त्याची. जगातल्या 60% वस्तू अशा आहेत की ज्या जाळल्याच्या नंतर त्याची राख होते. ती राख म्हणजेच कार्बन आणि त्याचा अभ्यास केला तो कर्ब 14 मध्ये. आता कर्ब 14 काय आहे? कर्ब म्हणजे कार्बन. 14 काय आहे? तर या कार्बनचे अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला पुढे विज्ञानामध्ये शिकायला आहे. त्यातला 14वा प्रकार जो सजीवांमध्ये तर सगळीकडे सापडतो. तर त्याच्यावरून हे विश्लेषण आपण करू शकतो, म्हणजे त्याची आपण माहिती करू शकतो. आता ही कशी माहिती काढता येते? तर बघा, हा वायू शरीरात किती प्रमाणात उपलब्ध आहे यावरून वय काढता येतं. हे बघा पेपरला वाचत असाल, असा एक हाडाचा सांगाडा सापडला, हा 2 लाख वर्षापूर्वीचा आहे, हा 4 लाख वर्षापूर्वीचा आहे, हा 1 लाख वर्षापूर्वीचा आहे. ते कसं काय शोधतात? तर समजा एखादी व्यक्ती आहे, उदाहरणार्थ समजा मी 2 लाख वर्षांपूर्वीचा असतो आणि समजा मी मरण पावलो. आता मरणारच ना, 2 लाख वर्षापूर्वीचं थोडीच कोण जिवंत असणार आहे. तर ते मरण पावल्यानंतर हे केस, ही बॉडी, त्यानंतर याच्या आतमध्ये असणारे सगळे स्नायू, पेशी, रक्त, हाड, मांस, म्हणजे हाड नाही, मांस वगैरे सगळं 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 नष्ट होत जातं. हाडं तेवढी शिल्लक राहतात. आणि हाडांना नष्ट व्हायला लाखो वर्षांचा कालावधी लागू शकतो. कारण त्याच्यामध्ये तेवढा ताकद आहे, म्हणजे त्यामध्ये हा जो कर्ब 14चा विषय आहे ना तो तिथं संबंधित आहे. मग ते कर्ब जे आहे ते काय सांगतं की ते हाड ज्यावेळी तयार झालं तेव्हापासून ते नष्ट व्हायला किती कालावधी लागायला पाहिजे, त्यापेक्षा आता कमी कालावधी लागलाय, म्हणजे हे एवढ्या वर्षांपूर्वीच आहे. जर 100% नष्ट झालं तर ते एवढ्या वर्षांमागचं आहे. हे जर 60% नष्ट झालंय तर ते एवढ्या वर्षामागचं आहे. हे जर 25% नष्ट झालंय तर ते एवढ्या वर्षामागचं आहे. अशा पद्धतीने अंदाज घेतला जातो कार्बनच्या आधारे. आणि याची सुरुवात केली विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने. त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली या पद्धतीने. शरीर मानवाचं असेल, प्राण्यांचं असेल, या शरीरात कार्बन किती आहे, कर्ब 14 किती आहे हे शोधायचं आणि त्याच्यावरून अंदाज बांधायचा की किती प्रमाणामध्ये तो किती काळापूर्वीचा तो मृतदेह असला पाहिजे. ठीक आहे. तर अशी वैज्ञानिक पद्धती जी आहे ती विलार्ड लिबी यांनी शोधून काढली. आता विलार्ड लिबींचा हा जो फोटो आहे, हा फोटो खरं तुमच्या पुस्तकात आहे, पण तो स्वाध्यायाच्या मागे आहे. स्वाध्यायाकडे जातो तो. आणि आपण फक्त पाठ्यपुस्तक, आपण धडा पाहतो, जास्तीत जास्त स्वाध्याय पाहतो. स्वाध्याय कशाला? शिक्षकांनी तपासतात ना, शिक्षक स्वाध्याय लिहून आणा, मग ते तपासले जाणार वर्गामध्ये म्हणून. पण खरी माहिती त्याच्या पुढे असते जी इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला विलार्ड लिबींचा हा फोटो दिसतो. आणि हे पहा फार जुने नाहीयेत, 1908 ते 1980. 1980 म्हणजे अगदी किती 53 वर्ष फक्त आली त्यांचं निधन होऊन.
म्हणजे काही फार जुने नाहीयेत. ठीक आहे. ही एक पद्धती आहे. तशाच पद्धतीने वनस्पतींचं सुद्धा विश्लेषण होतं. त्याला म्हणतात काष्ठवलयांचं विश्लेषण. वनस्पतींचं सुद्धा वय काढता येतं, किती वर्षांपूर्वीचं ते झाड असलं पाहिजे. आता हे कसं काय? तर बघा, काष्ठ म्हणजे काय? काष्ठ म्हणजे कठीण लाकूड. लाकडाचा जो भाग जिवंत शिल्लक राहिलेला आहे त्या झाडाचा, तो म्हणजे कठीण आहे म्हणून शिल्लक आहे ना. तर तो किती, त्याचं वलय, त्याच्यावर किती वलय आहेत, म्हणजे किती वर्तुळ आहेत. अर्थ लक्षात घ्या. झाडाची वाढ होत असताना खोडामध्ये दरवर्षी एक वलय वाढत जाते. हे वलय मग काय करायचं आपल्याला? आपल्याला फक्त त्याची वलय मोजायची आहे आणि त्या वलयांवरून त्याचं वय मोजायचंय. म्हणजे काय? लाकडी वस्तूचं वय आपण त्याच्यात पाहू शकतो, कुठल्याही लाकडी वस्तूचं. कसं काय? साधं उदाहरण पहा, इथे तुमच्यावर मी लाकूड ठेवलं. आता याची वलय पहा. हे 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असं समजा आपण मोजत मोजत गेलो आणि समजा इथे आता इथपर्यंत नाही, इकडे आपण अजून येऊयात, बाजूला 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 इथे समजा तुम्ही 100 पर्यंत पोहोचला, तर याचा अर्थ या 100 वलयांच्या आधारे हे सिद्ध होतं की हे जे झाडाचं खोड तुम्ही पाहताय ते 100 वर्षांपूर्वीचं आहे. जर तुम्ही हे खोड 2023 साली तोडलेलं असेल, तर 1923 साली या खोडाची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली होती. असं दरवर्षी एक वलय वाढत जातं. वलय म्हणजे ते वर्तुळ आणि एक काष्ठ वलय, कठीण वलय. हे काही झाडाच्या वेलीचं सापडणार नाही तुम्हाला. हे काही सुकलेल्या पानात सापडणार नाहीये. हे खोडात सापडणार आहे. तर अशा प्रकारे आपण सजीवांमध्ये वनस्पतींचं आणि प्राण्यांचं दोघांचंही वय जे आहे ते आपण शोधू शकतो. किती लाख वर्षांपूर्वीच आहे ते. अशा पद्धतीने आपला हा दुसरा धडा म्हणजे इतिहास आणि कालसंकल्पना हा धडा आपला इथे संपलेला आहे. यानंतरचं जे आपलं पुढचं लेक्चर आहे ते तिसऱ्या धड्यावर असणार आहे. तिसरा धडा जो आहे त्यातील सुरुवातीचा भाग जो आहे त्याच्यामध्ये सूर्यमालेचा उल्लेख आहे. धड्याचं नाव सूर्यमाला नाहीये, पण आपल्या लेक्चरचं नाव मात्र त्यामुळे सूर्यमाला असेल. तेव्हा आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्यायला हरकत नाही. आपण आधी पाहूयात. अच्छा, 2 जण. बरं बरं, ठीक आहे. येस, काही हरकत नाही. नंतर रेकॉर्डेड लेक्चर्स पाहणारे अनेक जण असू शकतात. देवानंद, ओके. अच्छा, हॅपी बर्थडे. ओके, थँक्यू बेटा. थँक्यू देवानंद. येस. काही अडचण किंवा शंका असेल तर विचारून घ्या. चालेल, ठीक आहे. काही अडचण शंका नाही असं दिसून येत आहे. सो थँक्यू व्हेरी मच. गुड बाय. पुढचं लेक्चर शक्यतो उद्याच घेईल.